श्रीपादराजं शरणं प्रपदे। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ लेखमाला, लेखक क्रमांक 24। श्रीपाद श्रीवल्लभ, कन्यकांबा आणि नाडीशुद्धी। काही दत्तभक्त विचारणा करतात की त्यांच्या शरीरात त्यांना काहीतरी वेगळं होतंय, अंगावर रोमांच उठतात, अचानक गाल गुलाबी होऊन टपोरे होतात, डोळ्यांच्या कडांतून अश्रू शांतपणे वाहायला लागतात, थरथर कंप सुटतो, नाक फुटकार सोडतो तसा श्वास सुरू होतो, मान, पोट, गुदद्वार आखडून धरले जाते, प्रेमाने ऊर भरून येऊन उच्छ्वासातून चंदनाचा दरवळ सुरू होतो। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथाचे जिने तमिळ भाषांतर केले ती चेन्नई येथील मातंगी मागच्या आठवड्यात चेन्नईत मैलापूर येथे महान साई भक्त नरसिंह स्वामींनी शिर्डी नंतरचे पहिलं साई मंदिर निर्माण केले आहे। कपालेश्वर दर्शनास गेली। ती देवासमोर पोहोचताच तिचा खालचा जबडा थडथड उडायला लागला। काहीशी गडबडून ती थोडी बाजूला होताच थडथड थोडी कमी झाली, पण पाठीत वेदना सुरू झाल्या। एक भक्त पहाटेच्या वेळी गिरनार पर्वतावर दत्त शिखरावर पादुकांशेजारी मांडी घालून बसला। तो पाणी उकळते तसे जमिनीवर 6 इंच वर उचलून परत खाली परत आपटायला लागला। तेथील पुजारी म्हणला, करंट बैठ गया। असाच एक भक्त भीमा अमरजा संगमातून स्नान करून बाहेर येताच त्याची छाती आतून थडथड उडायला लागली। तिथून मंदिरात येईपर्यंत तर संपूर्ण शरीरातून दणके देत होतं। हे असं का, याचं विश्लेषण स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ हे शंकर भट्ट व धर्मगुप्ताला कुरवपुरात करत आहेत। काय ते वाचूया। दिव्यात्मा होणाऱ्या मानवाची पात्रता। दिव्यात्मा होण्यासाठी माणसाला विशेष पात्रता हवी असते। ही पात्रता त्याच्या शरीरात असलेल्या स्थायीप्रमाणेच त्याच्या शरीरातील परिणाम वेगावर आधारलेली असते। प्रत्येक जीव दिव्यात्मात बदलावा, प्रत्येक जीव दिव्यात्मा व्हावा, हे विश्वमानवाचे अनुलंघनीय शासन आहे। त्या स्थितीप्रमाणे मानव ज्या योग पद्धतीचे, मंत्र जपाचे, यज्ञ यागादिकाचे, धर्म कार्याचे आचरण करतो त्यावर शरीरातील आत्मज्योती प्रकाश आधारलेला असतो। त्या प्रकाशाप्रमाणे नाडी शुद्धी होत असते। नाडी शुद्धीच्या स्थायीप्रमाणे माणसाला अनेक प्रकारच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होत असतात। शक्ती विकास करणाऱ्याच्या धर्मकर्माप्रमाणे दैवानुग्रह प्राप्त होतो। शुभप्रद सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा शक्ती बीज रूपात मनुष्यात अंकुरित होताच त्यांची वृद्धी अनुकूल परिस्थिती झाल्यावर अंबिकाचे मन भरून येते आणि तिचे प्रेम आणि करुणारस वाढून अनुग्रह रूपात व्यक्त होऊ लागतो। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ अध्याय 30। केवळ एकाच परिच्छेदात जगद्गुरु श्रीमन श्रीपाद श्रीवल्लभ किती सहज सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहेत पहा। श्रीपादांचा संकल्प इतका मोठा आहे की ते स्वतःचा उल्लेख न करता एका अदृश्य विश्वमानवाला, विश्वातील प्रत्येक जीव हा दिव्य आत्म्यात बदलायचा आहे हे सांगत, दिव्यात्मा होण्यासाठी जीवाला म्हणजे माणसाला काही विशेष पात्रता कमवावी लागते, ती आध्यात्मिक कष्ट करून। त्या कष्टांमध्ये योग, मंत्रजप, यज्ञयाग, धर्मकार्य, आचरण ही 5 प्रमुख अंगे सांगितली आहेत। यानंतर खालीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रगती अशी होते। 1. यामुळे येणारी पात्रता सर्व माणसांमध्ये समान का नाही, तर ही पात्रता साधण्याचा प्रत्येकाचा वेग सारखा नाही। दुसरा मुद्दा, जसजसे नाडी शुद्धी होईल तसतसे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शक्ती प्राप्त होतात असं श्रीपाद सांगतात। तिसरं, त्यापुढील वाक्य अजून महत्त्वाचे आहे की या शक्ती ज्याला प्राप्त होतात त्याचं धर्माचरण आणि कर्म पाहून दैवत त्याला अनुग्रह करते।
4. यानंतर त्याच्यामध्ये सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा या बीज रूपात अंकुरित होतात. 5. या अंकुरांची वृद्धी म्हणजे वाढ झाली तर कन्यकांबेचे मन भरून येते आणि तिचे प्रेम व करुणा वाढून अनुग्रह झाल्याचे स्पष्ट दिसू लागते. बाकी गुरु फक्त कुंडलिनी आणि चक्रांवर बोलतील, वर्णन करतील, पण साक्षात जगद्गुरुम श्रीपाद श्रीवल्लभ हे याचं आध्यात्मिक विश्लेषण इथं सांगत आहेत. मला नाही वाटत की अध्यात्मातल्या इतर कोणत्याही ग्रंथात असं वर्णन अद्याप आलं असावं आणि येणारही नाही, कारण श्रीपादांची जागा कोण घेणार? जो निस्वार्थीपणे स्वतःला विसरून श्रीपाद भक्ती कार्यात स्वतःला तन मन धनाने वाहून घेतो, म्हणजे श्रीपादांच्या भाषेत अकर्म करतो, त्याचं तो न मागता श्रीपाद फळ देतात. हनुमंताला असंच अकर्म फळ देत नव्या सत्ययुगाचा ब्रह्मा म्हणजे साईबाबा बनवले. तसेच अकर्मी भक्तास आतून दैवत देतात. हाय व्होल्टेज विद्युत प्रवाह करंट वाहून नेण्यासाठी केबलही उच्च धातूची आणि शुद्ध लागते. डुप्लिकेट, भेसळयुक्त, अशुद्ध धातूच्या केबल, वायरमधून असा हाय व्होल्टेज करंट नेला तर वायरही जळेल आणि कदाचित आसपासचं सर्व काही खाक होईल. माणसाच्या शरीरात पसरलेल्या 72,000 नाड्या या मूलाधारापासून एकत्र होत होत मस्तकाकडे म्हणजे सहस्त्रधाराकडे जातात. मध्ये उर्वरित 4 लाईट म्हणजे चक्र असतात. या एकत्र झालेल्या नाड्या म्हणजेच मज्जारज्जू. रज्जू म्हणजे दोर, चऱ्हाट. या रज्जूतून श्रीपाद गुरूंचा हाय व्होल्टेज करंट वाहून न्यायचा म्हणजे मज्जारज्जू किती शुद्ध पाहिजे. तो अशुद्ध का आहे? तर पूर्वजन्म कर्म, अयोग्य आचार, अयोग्य विचार, अयोग्य आहार. हे 3 अयोग्य का आहेत? तर राग, लोभ, मोह, मद, मत्सर आणि काम हे 6 शत्रू यांच्या जीवावर असणाऱ्या प्रभावामुळे. एखादा खूप मोठा दत्तभक्त आहे, पण तो दुसऱ्याचा मत्सर करतोय, तर कुंडलिनी जागृत होणार नाही. लिमिटमध्ये सर्व काही अलाउड आहे. नुसतंच कच्चा कांदा, कच्चा लसूण न खाण्याचे पथ्य पाळले आणि बाकी सर्व पाप कुटाणे केले तर चालतं असं नाही. पण खराब भांड्यात घेतलेलं दूधही नासतं, त्याला उकळी येत नाही. आता या नाड्या शुद्ध करायच्या आहेत तर काय करायचे? सर्वात महत्वाचे म्हणजे आपला भाव शुद्ध झाला पाहिजे. भाव म्हणजे दर, रेट नाही. भाव म्हणजे एक अदृश्य प्रतल की ज्याच्या खाली येणार नाही. सतत या प्रतलाच्या वरच माझे विचार उठलेले असतील, ज्यामुळे माझी एक मानसिक अवस्था कायम मेंटेन असेल. ही अवस्था म्हणजे भावावस्था. ही अवस्था कशी टिकून राहील? तर सदोदित गुरुची आठवण, इष्टदैवताची आठवण, सर्व कर्तव्ये पार पाडल्यानंतर उर्वरित वेळेत पूजा, जपजाप्य, होम हवन, अनुष्ठान, पारायण, यात्रा, देवदर्शन आणि मुख्य म्हणजे घरात समाजात असताना त्यांच्या प्रभावामुळे आपला भाव खाली न येऊ देणं. प्रत्येक जीव जन्माला येण्यापूर्वी गर्भाशयात गर्भाची कवटी पूर्ण वाढ होईपर्यंत म्हणजे टाळू भरायच्या आत वरून एक करंट येतो आणि भरत आलेल्या पण भरावयाचे राहिलेल्या कवटीच्या थोड्या गोलातून टाळूतून सटकन मज्जारज्जूत उतरतो आणि खाली जाऊन शेवटी मूलाधाराजवळ जिलेबी कढईत टाकताना वेटोळे करतात तसं 3.5 वेटोळे मारून स्थानापन्न होतो. जसं दोर बांधलेल्या बादलीने विहिरीतून पाणी शेंदताना जर दोर हातातून निसटला तर जड बादली दोराला घेऊन विहिरीच्या तळाशी जाऊन पडते. विहीर उघडी असल्याने वरून हुक सोडून त्यात तो दोर किंवा बादली परत वर ओढता येते. पण 3.5 वेटोळ्यात तळाशी म्हणजे मूलाधार, मूळ आधार. कशाचा मूळ आधार? तर तो कुंडलिनीचा मूळ आधार ठिकाणी जाऊन पडलेला कुंडलिनीचा दोर अन्य कशानेही वर ओढता येत नाही. कारण बाळ जन्माला आल्यानंतर तेलाने माखून माखून बाळाची टाळू भरण्यात येते.
कवटी सीलबंद होते, मूलाधार म्हणजे जडत्व, पृथ्वी तत्वाचं गुरुत्वाकर्षण, इथं गुरु म्हणजे जड. समजा पहिली स्टेप पार पडली म्हणजे भावशुद्धी, नाडीशुद्धी झाली. पुढची स्टेप म्हणजे समर्थ सद्गुरूकडून शक्तिपात. हा शक्तिपात कशासाठी? तर कुंडलिनी वरून ओढता येत नाही, तर तिला खालून वर उचलायचे आहे. तिला मज्जारज्जूमधून वर मस्तकाकडे न्यायचे आहे. त्यासाठी लागतो समर्थ सद्गुरू आणि त्याचा संकल्प. चेन्नई येथील मातंगी चरितामृताच्या तमिळ भाषांतरात व्यस्त झाली आणि त्या प्रक्रियेत अजून व्यस्त होत गेली. यात काय झाले तर तिला रात्रंदिवस श्रीपाद श्रीवल्लभ सोडून दुसरा विषय डोक्यात राहिलाच नाही. त्यामुळे ती इतर सर्व प्रकारांपासून वर उठली, एका भाव प्रतलात सदोदित राहिली. भावशुद्धी करायला तिला दुसरं काही करावंच लागलं नाही. भावशुद्धी म्हणजे काय आणि आपली कुंडलिनी जागृत झाली हेही तिला माहीत नाही. तिनं ज्यावेळी विचारले की हे असं का होतंय, तेव्हा सांगितले की तुझी कुंडलिनी श्रीपाद आशीर्वादाने जागृत झाली आहे. दुसरं उदाहरण, भोपाळ येथील एक दत्तभक्त कोरोना महामारी काळात एका पाठोपाठ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र पारायण करत राहिले. त्यातील अर्थात आत मनन करून उतरत राहिले. झाले एक दिवस संपूर्ण शरीर आखडले गेले. तिन्ही बंध आपोआप लागले. काय झालं त्यांना माहीत नाही. काही दिवसांपूर्वी ते गडहिंग्लज जवळ सामान गडावरील ओंकार पठारावर गेले. तेथील भूमिंतर अंतर्गत शिवमंदिरात प्रवेश केल्या त्यांच्या क्रिया सुरू झाल्या. मग त्यांना सांगितले की श्रीपादांनी तुमच्यावर शक्तिपात केला आहे. आता झाडाची मशागत करणे हे तुमचे काम. म्हणून श्रीपाद सांगतात, प्रत्येक जीव दिव्यात्मात बदलावा, प्रत्येक जीव दिव्यात्मा व्हावं. हे विश्वमानवाचे अनुल्लंघनीय शासन आहे. म्हणजे प्रत्येक जीवाचा उद्धार कधी ना कधी होणार आहे. श्रीपाद तो करून घेणार आहेत. पण गायीचे दूध काढण्याची वेळ झाली आणि त्यापूर्वी वासरू गळ्यातील दोर तोडून पळून गेले, अशी माणसाची विचारसरणी आहे. म्हणून श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये म्हणतात. आताच श्रीपादांना शरण जाऊया, म्हणजे आपल्याला शोधून आणण्यात त्यांचा वेळ म्हणजे आपले लाखो जन्म वाया जाऊ नयेत. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.